ज्या आडोशाला आसरा घेण्यासाठी उभे राहिले त्यानेच घात केला. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून आतापर्यंत तब्बल 17 जण मृत पावलेत आणि अजूनही बरेच जण या ढिगाऱ्याखाली अडकलेत. शोधकार्य अजूनही सुरूच आहे. सोमवारी काम आटपून परत जबलपूरला जात असलेल्या चांसोरिया दाम्पत्य दिल्लीहून घाटकोपरला आले. मनोज चांसोरिया हे मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलचे GM होते. या वर्षी मार्चमध्ये ते निवृत्त झाले. व्हिसाच्या कामानिमित्त मनोज चांसोरिया आणि त्यांच्या पत्नी अनिता चांसोरिया मुंबईत आले असता सोमवारी काम आटपून हे दोघेही जबलपूरला रवाना होत होते. यावेळी घाटकोपर जवळील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी थांबले आणि कायमचे जीव गमावून बसले. मनोज चांसोरिया यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार परदेशात राहणाऱ्या मुलाने त्याच्या आईवडिलांना फोन केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने मुंबई पोलीस ठाण्यात आई-वडील हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शेवटचे लोकेशन ट्रेस केले असता घाटकोपर हे अपघाताचे ठिकाण होते. चांसोरिया यांचे नातेवाईक तसेच शोधकार्य करणारे कर्मचारी घाटकोपरमधील या ढिगाऱ्याखालून ते बाहेर कसे येतील या प्रकारे त्यांचं शोधकार्य सुरू होतं. अखेर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दोघांचेही मृतदेह त्यांच्या गाडीतून बाहेर करण्यात आले. पेट्रोल पंपावर आदळलेलं हे महाकाय होर्डिंग आणि पेट्रोल पंपाचा ढिगारा काढण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. आतापर्यंत 60% ढिगार काढण्यात यश मिळालंय अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधकार्यामध्ये 17 जण मृत पावलेत. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.